प्रयत्न तुम्ही असे करा, तुम्हाला यश कधी येऊन गेलं हे तुम्हालाही कळणार नाही. तुम्ही एवढे व्यस्त, तुम्ही एवढे गुंग आपल्या एफर्ट मध्ये राहा, एवढं चांगलं तुम्ही मन लावून प्रयत्न करा, तुम्हाला हा प्रयत्न वारंवार करावा असा वाटेल. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. बघा, आता आपला आजचा विषय असणार आहे तो म्हणजे पोलीस भरती ह्या महिन्यामध्ये हॉल तिकीट येणार आणि जूनला सुरुवात होणार. सत्यता काय आहे, हे बातम्या खऱ्या आहेत का आणि कन्फर्म डेट काय आहे, आपण ह्या व्हिडिओतून पूर्णपणे बघणार आहोत. बघा, सध्या पोलीस भरतीचं वारं चालू आहे, फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि सध्या सोशल मीडियावरती फेसबुक असेल, युट्यूब असेल, त्यानंतर इंस्टाग्राम असेल किंवा टेलिग्रामचे ग्रुप असेल, त्यावरती एकच SMS फिरतोय. बघा, तो SMS कुठलाच बघून घ्या. 22 ते 26 मे दरम्यान हॉल तिकीटला सुरुवात होईल आणि ग्राउंड हे 28 मे ते 3 जूनच्या मध्ये हे ग्राउंडला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल, असे काही न्यूज आहेत. ते म्हणजे मेच्या शेवटी काही वेळेस तर मागे म्हणले होते की 22 तारखेला का तर चालू होईल, पण असं काही नाही. आणि मेचं नियोजन जे आहे ते मेचं नियोजन कसं आहे, जूनला ग्राउंडला सुरुवात कशी होणार आहे, आपण याविषयी बघूया. तुम्ही एक सिंपल गोष्ट समजून घ्या, जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत कुठलीही प्रक्रिया हे आपल्या भारतामध्ये होत नाही. कारण भारतामध्ये लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. आणि कोर्टाने सध्या समन दिलेला आहे होम मिनिस्ट्रीला वयवाढी संबंधामध्ये. त्यावरती जोपर्यंत निर्णय गृह मंत्रालयाकडे तिकडे जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी शक्य नाहीत. आणि माझ्या अंदाजे जून मध्ये 6 तारखेला काहीतरी नेक्स्ट सुनावणी आहे कोर्टाची. म्हणजे ह्या 6 जूनच्या अगोदर तरी हा निर्णय होऊ शकत नाही. आणि जर निर्णय झाला तर तो निर्णय कोर्टाच्या अधीन राहून असेल. हे आताच जे आहे ना 22 तारखेचं म्हणा 28 तारखेचं हे जूनचं नियोजन ग्राउंडचं, हे अधिकृत गृह मंत्रालयातर्फे हे नियोजन चालू आहे. जे नियोजन हे पूर्वी चालू होतं, हे नियोजन हे अगोदर ठरलं होतं. बघा, कुठलीही गोष्ट असो त्याची ब्लू प्रिंट तयार असते की बाबा नेमकं पुढे नियोजन कसं करायचंय, हे अगोदरच नियोजन लावलेलं असतं. हे नियोजन हे सध्या चालू आहे ते आहे, पण हे नियोजन हे कोर्टाच्या आदेशावर अवलंबून असणार आहे. म्हणजे आता कोर्टानं सांगितलं की बाबा आता ह्यांना एक वेळेला चान्स द्या आणि JCBC कास्टच्या पोरांना पण तुम्ही एक वेळेस ह्यांचे डॉक्युमेंट करण्यासाठी तुम्ही चान्स द्या, त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक फॉर्मची तारीख हे वाढवून मिळेल आणि तारीख वाढवून मिळाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा ग्राउंड हे लांबणारच आहे. ठीक आहे. म्हणजे जो काही हा निर्णय असतो, हा निर्णय कुण्या एकावरती किंवा कुण्या डिपार्टमेंटवरती अवलंबून नसतो. हा निर्णय थोडासा न्यायालयावरतीही अवलंबून आहे. जर कुठलीही जर न्यायालयानं केस नसली असती, कुठे पिटिशन नसलं असतं, तर त्यावेळेस जे पूर्वीचं नियोजन आहे गृह मंत्रालयाचं किंवा डिपार्टमेंटचं, जे पूर्वी नियोजन केलेलं आहे त्याच नियोजनानुसार तेच नियोजन लावून तशीच भरती झाली असती. पुढे फक्त 2 दिवस मागे पुढे झाला असतं, ते पण वातावरण बघून किंवा कुठलं प्रशासकीय अडचणीनुसार एखाद्या वेळेस ते मागे पुढे झालं असतं. पण जूनच्या सुरुवातीला हे ग्राउंड 100% चालू झालं असतं. त्यावेळेस कधी ज्यावेळेस भरतीला कुठलेही सामाजिक किंवा राजकीय किंवा कुठलेही अडथळे नसले असते. तर यावेळेस 2 ते 3 मुख्य अडथळे आहेत. ते म्हणजे वयवाढीचा एक अडथळा, दुसरा मराठा कास्टचा आणि तिसरा आहे ज्या मुलांचं वय संपलेलं नव्हतं, वय होतं, त्या मुलांचे फॉर्म सबमिट झाले नाही. ह्या 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टीमुळे जोपर्यंत याचा निर्णय लागणार नाही, जोपर्यंत निर्णय कोर्ट देणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी थोड्याशा दूर आहेत. पण तुम्ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो, तो निर्णय कोर्टाचा काही असो आणि तुम्ही फॉर्म भरलेले असाल किंवा नसाल, माझं वैयक्तिक मत तुम्हाला असं सांगतं, तुम्ही ग्राउंडची तयारी ठेवा. ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी कुठलं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त तुम्ही ग्राउंडची तयारी ठेवा, लेखीचा अभ्यास करा. कारण जर ग्राउंड जूनलाही झालं तुम्ही त्यावेळेस परफेक्ट असायला पाहिजे, तेव्हा तुमचं ग्राउंड हे ओके असायला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही अशा अफवेला वगैरे बळी पडू नका. काही ऑफिशियल असेल तर ऑफिशियल जी साईड आहे त्यावरती पूर्ण डिस्प्ले होत असतं आणि हॉल तिकीट यायच्या अगोदर काय ते पत्रक येत असतात. आणि जे काही पोलीस जो आपला अधिनियम आहे पोलीस भरतीचा काही, त्यामुळे काय सुधारणा त्यामुळे ते येऊन जातात. पण असे कुठल्याही प्रकारचं काही झालं नाही, फक्त ग्राउंडची वगैरे तयारी बेसिक असायला पाहिजे, ते चालूच असते. ते आता नाही ते कंटिन्यू चालू असते. पण याचा मुद्दा एक येतो की 4 जून पर्यंत तर आचारसंहिता निकाल लागणार आहे 4 जूनला लोकसभेचा.
आणि त्यानंतर मित्रांनो लगेच अजून आचारसंहिता आहे पदवीधर मतदारसंघाची. त्यामुळं माझ्या माहितीस तो जर हा निर्णय तर लागला नाही कोर्टाचा वयवाढीचा, तर भरती प्रक्रिया थोडीशी गोंधळामध्ये जाऊ शकते. त्याचा अर्थ असा नाही तुम्ही तयारी करू नका, तुम्ही तयारी बिनधास्त ठेवा. निर्णय शासन काहीही घेऊ शकतं. तुम्हाला मी परत सांगतोय, आपण सरकार नाही किंवा आपण डिपार्टमेंट नाही. त्यावेळेस डिपार्टमेंट किंवा सरकार निर्णय काहीही घेऊ शकतं. त्यावेळेस तुम्हाला तयार राहायचं. वेळ कुठली येऊ, फक्त एक वेळ आपल्याला अशी आणायची की आपल्या अंगावरती यावेळेस खाकी घालायचे, वर्दी घालायचे, आपल्याला यावेळेस वर्दी घालूनच गावात जायचंय. फक्त एवढं डोक्यामध्ये ठेवा आणि तयारीला लागा. बाकीचं ग्राउंड होणारच आहे, लेखी होणारच आहे. तुम्ही फॉर्म भरला तर भरती निघाली याचा अर्थ ह्या गोष्टी होणारच आहेत, ह्या गोष्टी सत्यच आहेत. पण तुम्ही याकडे लक्ष देऊन तुम्ही डिमोटिवेट अजिबात होऊ नका. कारण डिमोटिवेट झाला तुमचं नुकसान होणार आहे. आणि जे काही ऑफिशियली माहिती असते ती आपण माहिती आपल्या ग्रुपवरती आपण टाकत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. आपला टेलिग्रामचा ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या, त्यावरती आपली प्रत्येक अपडेट ही येत असते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार.